धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त व मिथ्याछाप अन्नपदार्थावर कठोर धोरण स्वीकारले असून त्याचाच भाग म्हणून दिनांक 18/4/2024 रोजी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी छापा टाकला असता भोलेनाथ स्वीट मेन रोड त्र्यंबकेश्वर येथून एकूण 78 किलो कुंदा लूज किंमत रुपये 37,440 तर तसेच नित्यानंद पेढा सेंटर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर येथून स्वीट हलवा 22 किलो किंमत 6,600 तसेच हलवा ग्वाल किलो किंमत रुपये 3,900 बोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भांडार उत्तर दरवाजा त्र्यंबकेश्वर येथून हलवा 22 किलो किंमत 6,000 रुपये 600 असा एकूण 54,440 रुपयाचा माल कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेढे व कलाकुंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या मावा सदृश्य अन्नपदार्थाचा साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आला आहे। सदरची कारवाई प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषक यांना पाठविण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे यावेळी अन्न औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कासार योगेश देशमुख PS पाटील रासकर पाटील सूर्यवंशी पटवर्धन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी धुळे बाविस्कर व नंदुरबार आबा पवार अशांनी कारवाई केली असून सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग संभा नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त लोहकरे व सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव त्र्यंबकेश्वर।